माझे अत्यंत जिवलग स्नेही, खरं जिवलग स्नेही हे सुद्धा शब्द कमीच आहेत. इतके एकरूप, एक घर एक विचार असे सन्माननीय खासदार अमरजी साबळे, या अत्यंत अनमोल ग्रंथाचा तरुण उमदा अभ्यासू असामान्य बुद्धिमान लेखक भरत, सन्माननीय व्यासपीठ, समोर मला मराठ्यांच्या इतिहासाचा सर्वश्रेष्ठ जिवंत इतिहासकार असे मी शब्द वापरीन, असे गजाननराव मेंदळे, आणि अर्थातच सगळेच अत्यंत जिवलग, सगळेच एका घरातले. अगदीच कोणी येऊन बसला असला की काय बोलतायत बघूयात तर खरं, तरी त्यांना आपल्या घरातले करण्या एवढी या संस्कृतीची ताकद आहे. असे सर्वच अर्थात माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, माझं अंतःकरणपूर्वक पहिलं वंदन अर्थातच महामानव बाबासाहेब आंबेडकरांना आहे. ॲक्च्युली हे शब्द बोलताना सुद्धा माझ्या अंगावर काटा येतो हे सांगतो मी तुम्हाला. ते संसदेमध्ये जे घटना समितीच्या कामकाजाचे 6 खंड मिळतात ना, ते मी प्रदीपच खासदार असताना मुद्दाम मागून घेतले होते. आणि एखादी चित्तथरारक कादंबरी वाचावी तसे मी ते वाचले ते त्यावेळी. आणि आजही देशासमोर काही घटनात्मक विषय आले तर त्यांचा जो अन्वयार्थ लावायचा त्याला मूलाधार म्हणून ते घटना समितीचे सगळे खंड महत्त्वाचे आहेत. तुम्हाला मी वेळेअभावी एक महाप्रचंड मुद्दा एक ओळीत सांगतो. मला जाणवतं की जिथे जिथे घटना समितीने बाबासाहेबांचं ऐकलंय तिथे देशाचं भलं झालंय. आणि जिथे जिथे ऐकलेलं नाही त्याची त्यांनीही त्यावेळी दूरदृष्टीने सांगितल्यासारखी गंभीर किंमत देशाला मोजावी लागली. काही मुद्द्यांवर अजूनही आपण मोजतो आहोत. हे जे कलम 356 ब्रेकडाऊन ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी ॲट स्टेट लेवल, याला बाबासाहेबांचा विरोध होता. त्यांचं म्हणणं हे कलमच नकोय. ते आलं तर ते म्हणाले की ते राज्यघटनेचं डेड लेटर, की ते कधीही वापरायला जाता कामा नये. पण त्या नुसत्या कलम 356च्या गैरवापराचा एक दीर्घ इतिहास आहे. समान नागरी कायदा बाबासाहेबांना 25 नोव्हेंबर 1949लाच हवा होता. आणि तो यायला हवा होता तेव्हा, किंवा मला तर वाटतं की उशीर आत्ता सुद्धा झालेला आहे. उशिरात उशिरा तो कालच्या 25 नोव्हेंबर 2022ला तरी यायला पाहिजे होता, पण तो अजून आलेला नाही. आणि संविधान दिवस बाबासाहेबांचे सर्व विचार लक्षात घेताना मी तर या घटनात्मक मुद्द्याला नंबर 1 वर ठेवतोय. लिटमस टेस्ट, भारताच्या लोकशाहीची लिटमस टेस्ट म्हणजे समान नागरी कायदा लवकरात लवकर केव्हा येतो. काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 आणायला बाबासाहेबांचा टोकाचा विरोध होता. टोकाचा इथपर्यंत आहे की त्या कलमाचं ड्राफ्टिंग करायला त्यांनी नकार दिलेला आहे. म्हणून मग घटना समितीचे एक दुसरे नेहरूंच्या विश्वासातले सदस्य त्यांनी त्याचं शब्दांकन
तो मसुदा केलाय. तो 370चा प्रस्ताव जेव्हा घटना समितीसमोर चर्चेला आला त्या दिवशी निषेध म्हणून बाबासाहेब अनुपस्थित राहिलेले आहेत. आणि तरी ते कलम आलं तर त्यांचे बाबासाहेबांचे मूळचे शब्द आहेत की पुढच्या पिढ्या या गोष्टीचं दुःख करायला जिवंत राहतील. सुदैवाने 5 ऑगस्ट 2019 उजाडला आणि 370 आणि 35 गेल्या जमा आहे. पण मधल्या काळामध्ये देशाला मोठी किंमत मोजावी लागलेली आहे आणि आपण अजूनही ती संपली आहे असं समजण्याच्या भ्रमात राहू नकोयात. म्हणजे शिथिल पडण्याची अजूनही वेळ नाही. एका तीक्ष्ण दृष्टीने अजूनही सावध असायला पाहिजे. आणि जिथे जिथे ऐकलं घटना समितीने की या मुद्द्यावर दृष्टिकोन काय घेताय आणि बाबासाहेब सांगतात असं, तिथे तिथे देशाचं भलं झालेलं आहे. आणि हे एका राज्यघटनेपुरतं बोलतो तरी त्यांचं सगळं जीवन, त्यांचं सगळं कर्तृत्व, हा भारत देश, त्याची संस्कृती, यावरची निष्ठा आणि देशालाही आणि आपल्या दलित बांधवांनाही दाखवला तो मार्ग सुद्धा भारतीय संस्कृती ज्याने आणखी समृद्ध होईल असाच दाखवला. सांगावं तेवढं कमी आहे असं सांगतं. जे म्हणायचंय ते मी या एका ओळीत म्हणायचा प्रयत्न करतो की संविधान दिवसाच्या संध्याकाळी बोलताना पहिलं वंदन अर्थातच बाबासाहेबांना. त्यानंतर आता हे भेट देण्याबद्दल मी संयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. हे ॲक्च्युली माझ्या टेबलवर पण आहे. ही आपली राजमुद्रा. मी तपासून पाहिलं की सिंहांचे दात विचकलेले आहेत. ज्या वेळेला काही मुद्दे उरत नाहीत ना विरोधकांना, त्यावेळेला ते असलं काहीतरी काढतात आणि मग पानाच्या पानं खरे देशासमोरच्या ज्या मुद्द्यांवर यायला पाहिजे त्याच्याऐवजी असं काहीतरी. पण ती आपली राजमुद्रा आहे. आता मी IAS मधनं राजीनामा देऊन खूप वर्ष झाली असली तरी अजूनही मी काम करतो तिथे ही समोर टेबलवर असते. कारण ते स्मरण आहे राज्यघटनेचं आणि या देशाचा कारभार राज्यघटनेनुसार चालायला पाहिजे. उत्तर प्रदेश विधानसभेची जी आत्ता निवडणूक झाली त्याच्या थोडं आधी, म्हणजे निवडणुकीच्या धामधुमीच्या प्रचारात असदुद्दीन ओवैसींनी UP-मध्ये जाऊन काही एक भाषण करायचं ते. त्याला उत्तर देताना योगी आदित्यनाथ एकच ओळ बोलले, ती पण प्रचंड अर्थपूर्ण आहे. ते म्हणाले, देश संविधान से चलेगा, शरिया से नहीं. तोच संकल्प पुन्हा एकदा जागा करण्याची ही संध्याकाळ. म्हणून 26 नोव्हेंबर. ते करताना मी अर्थात हे म्हणण्याची संधी घेतो की मुळात भरत असा सदेह भेटो न भेटो, एक माझ्या तर मनामध्ये त्याच्याबद्दलचं नितांत प्रेम आणि 100-101% सर्व प्रकारच्या सर्व शुभेच्छा आणि त्याच्या हातून आणखी मोठं कर्तृत्व आणि भारत मातेची सेवा होत राहो. एक मलाच विश्वास आहे की IITची बुद्धी, तीच बुद्धी जेव्हा भारत मातेच्या सेवेकडे लागेल तेव्हा अनेक IITiansनी सुद्धा देशाचं नाव रोशन केलेलं आहे. भरतनी तर एका टप्प्याला व्रत घेतल्यासारखं एकूण जीवनाची ती दिशा सोडून आता हे सर्व लेखन, वाचन, चिंतन, म्हणजे हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाक विभवही तुझ अर्पी येले, तू तेची अर्पिली कविता रसाला, देशा लेखाप्रती विषय अनन्य तूची झाला. अशा सावरकरांच्या ओळी भरत जगतो आहे. माझ्या मुळात नितांत आहेतच शुभेच्छा, त्या पुन्हा एकदा शब्दात सुद्धा व्यक्त करायची मी संधी घेतो. आजची संध्याकाळ खरंच इतक्या एका विलक्षण अशा प्रगल्भ उंचीलाही पोचली आहे की अमरजींचं बोलणं संपल्यावर तर मला वाटलं की खरं म्हणजे काही बोलून नाहीये. त्यांनी असं इतकं नेमकेपणाने आणि अजिबात शब्दांची गल्लत न करता, इंग्लिश शब्द तो
ही डिड नॉट मिन्स वर्ड्स, की गडबड नाही. त्यालाही पुन्हा इंग्लिशमधलाच एक चांगला शब्द आहे, नो नॉनसेन्स अप्रोच. की त्यांनी जे विलक्षण मुद्दे, त्यामध्ये एकाच वेळी अभ्यास आहे, स्वतःचं स्वतंत्र चिंतन आहे आणि या देशाप्रती असलेलं समर्पण आहे, ते सर्व व्यक्त झालं. मला खरंच वाटलं की आपण आता बोललं नाही तरी चालेल. म्हणजे माझं मन भरूनच आलं होतं. वैचारिकता तर त्यातली आहेच, पण त्यांचं बोलणं ऐकत असताना माझं मन भरून आलं. तुम्ही परवानगी देताय म्हणून काहीतरी थोडेसे शब्द किंवा एक प्रकारे ही चालू प्रगल्भ संध्याकाळ मैफल आपली, मला जमेल तो सूर भर घालून थोडासा वेळ आणखीन मी प्रयत्न करीन. आपल्याला जाणवतं की हे जे भरतनी काम केलंय हे आव्हान आहे, कारण शेवटी ती ज्ञानसूर्य बाबासाहेबांच्या बुद्धीशी सामोरं जाणं आहे. मला हे म्हणायला आनंद आहे की मूळचा पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया हा ग्रंथ मीही खूप पूर्वी वाचलाय, पण आता या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहायची आपल्याला संधी आहे, म्हणून जरा गेल्या काही दिवसात मी तो पुन्हा एकदा वाचला. आणि मला हे म्हणायला आनंद आहे की भरतनी केलेलं जे संपादनाचं काम आहे, निवड आहे, त्याला दिलेली शीर्षक आहेत, ज्या मुद्द्यांच्या नुसार चॅप्टर्सची मांडणी आहे, सगळंच असामान्य आहे. म्हणजे मूळ बाबासाहेबांच्या सर्व विचाराशी अत्यंत प्रामाणिक राहून आणि जरासुद्धा कुठेही कानामात्रा वेलांटीची किंवा काहीतरी आपलं अन्वयार्थ इंटरप्रिटेशन असं नाही, असं त्यांनी फार छान पद्धतीने मांडलंय. माझ्या खरंच मनात आहे की वेगवेगळ्या शिक्षण संस्था, विविध संघटना, कार्यकर्ते यांच्यामध्ये ह्याचं नीट वाचन व्हावं, त्यावर चर्चा व्हावी आणि त्याचा आत्ताच्या काळाशी कोणता धडा आहे तो शिकून आपली वाटचाल चालू व्हावी. बाबासाहेबांनी केलेली इस्लामची कठोर चिकित्सा, त्यावर भरतनी मांडलं आणि अमरजींनी ते कंटिन्यू केलं. म्हणून मी जे बोललं गेलंय तेच पुन्हा म्हणण्यामध्ये आता वेळ देत नाही. ज्या ज्या वेळेला ही चर्चा होते की किती परखडपणाने त्यांनी इस्लामची चिकित्सा केली आणि मांडलंय, आणि देशातलं आत्ताचं वैचारिक वातावरण म्हणजे सर तन से जुदा, तर बाबासाहेबांनी केलेली इस्लामची चिकित्सा जेव्हा जेव्हा चर्चेला मुद्दा येतो तेव्हा काही जण म्हणतात की मग त्यांनी केलेली हिंदू धर्माची सुद्धा चिकित्सा पहा की. तर मला आनंद वाटला की त्याची भरतनी दखल घेऊन आम्हाला सगळ्यांना जे म्हणायचंय ते त्यांनी म्हणलं. त्याच्यातलं ते म्हणजे हिंदू समाज बाबासाहेबांनी केलेल्या हिंदू धर्माच्या चिकित्सेचं स्वागत करतो, आदर करतो, विचार करतो, असलेल्या चुका मान्य करतो आणि सांगतो आता आपण नवा समाज घडवण्याच्या रस्त्यावर आपण जाऊयात. तेव्हा उदाहरणार्थ बाबासाहेबांचं हिंदू धर्मावर कडाडून टीका करणारा एक ग्रंथ आहे रिडल्स ऑफ हिंदुइझम. काही वर्षांपूर्वी, खूप झाली वर्ष, त्याला 25-30 वर्ष झाली, पण तेव्हा जरा सगळं महाराष्ट्राचं राजकीय सामाजिक जीवन या रिडल्स ऑफ हिंदुइझम वरनं खळबळ माजली होती प्रचंड. पण आपण शांत चित्ताने हे वाचून विचार करायला आणि इथून पुढची हिंदू समाजाची वाटचाल आता जातीपाती नाहीत, सगळे समान, सगळे एकत्र, अशी वाटचाल आपण सुरू करायला आपण तयार पण आहोत, असले पाहिजेत, आणि भविष्य काळाची तीच दिशा आहे. तर रिडल्स ऑफ हिंदुइझम मांडताना मग आधी बाबासाहेबांनी ॲनाहिलेशन ऑफ कास्ट हाही मांडला ग्रंथ. ते त्यांचं लाहोरला ठरलेलं भाषण होतं. त्या मंडळाचं नाव जात्युच्छेदक मंडळ. पण आपल्या भाषणाचा मसुदा बाबासाहेबांनी लिहून पाठवला आणि त्यावेळी इतका कठोर वाटला त्यांना की त्यांनी काहीतरी कारणं सांगून ते रद्द केलं. तर मग बाबासाहेबांनी तो ग्रंथ म्हणून प्रकाशितही केला. तो सध्याही नवीन होत राहतो, ॲनाहिलेशन ऑफ कास्ट. मला तर म्हणायचं आहे की ॲनाहिलेशन ऑफ कास्ट हे आंबेडकर, सावरकर
आणि आपलं सगळ्यांचं सुद्धा समान उद्दिष्ट आहे आणि असायलाच पाहिजे. भारतीय संस्कृतीच्या वाटचालीतला आता भविष्यकाळ की जिथे मुळी जातीपाती नाहीतच, सर्व समान, सर्वांमध्ये गुणवत्ता आहे आणि ती आपल्यातली गुणवत्ता ओळखून आयुष्य घडवण्याची समान संधी समाजाच्या सर्व घटकांना असायला पाहिजे, अशी ही भविष्याची वाटचाल. एनाहिलेशन ऑफ कास्टमध्ये बाबासाहेबांनी हिंदू धर्म इज इक्वल टू कास्ट सिस्टीम असं मांडलं. त्यामुळे मग त्यांचा सिद्धांत आहे की जर या हिंदू व्यवस्थेतून जाती व्यवस्था संपवायची असेल तर हिंदू धर्मच संपवायला पाहिजे. त्याचा विचार करून आपल्याला मांडायची आपली तयारी आहे. आणि हिंदू धर्म म्हणजे जाती व्यवस्था आहे असं समीकरण मानायचं कारण नाही. जिथे भारतीय संस्कृतीची वाटचाल चालू होते तिथे मुळी नाहीच आहेत, वर्ण पण नाही आहेत आणि जाती पण नाही आहेत. आणि या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन आपल्या मूळ सिद्धांतांच्या मध्ये आहे. भविष्य काळावर दृष्टी ठेवताना आपण एवढं म्हणूयात की त्या डॉक्युमेंट्समध्ये पुन्हा एकदा हा भारतीय समाज भविष्य काळात एक वर्ण म्हणजे समान, वर्ण म्हणजे भिंती नाहीच या अर्थाने मी म्हणतोय. सूक्ष्म फरकांचं मला भान आहे तरी की स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं या देशामधून जाती व्यवस्था संपायला पाहिजे हे समान स्वप्न आहे आणि ते आपलं सुद्धा सर्वांचं आहे. मग 1937च्या येवला परिषदेत बाबासाहेब म्हणाले, हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. त्याचं सर्व वर्णन याही ग्रंथात आहे. त्यांनी स्वतःही मांडलंय की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं की आता भारताचा हा एक मुख्य घटक जर मुस्लिम किंवा ख्रिश्चन बनला तर सगळं देशाचं चित्रच पालटून जाईल. त्यावेळी या अब्राहमिक धर्मांचाही अभ्यास करून बाबासाहेबांनी हे धर्मही धर्मांध आहेत आणि जातीपातींपासून त्यांची पण सुटका नाही आणि जगामध्ये झालेले प्रचार प्रसार तलवारी, कत्तली, सक्ती या मार्गाने झालेले आहेत अशी त्यांनी मांडणी केलेली आहे. चर्चेचा मुद्दा आजही आहे. पण बाबासाहेबांची दूरदृष्टी त्याही वेळची की त्यांना भान आणि जमिनीवरच्या समाजव्यवस्थेशी इतकं जवळचं नातं त्यांचं आहे की ते सांगतायत की कन्व्हर्ट झाले तरी त्यांच्या जाती अजून आहेतच, नाही त्या जास्ती पक्क्या पण झालेल्या आहेत. त्यातल्या इस्लामपुरतं बोलायचं तर उच्चवर्णीय म्हणजे अशरफ की जे स्वतःला मानतात मूळचे आम्ही विदेशातनं आलेले म्हणजे मग मूळचे मुस्लिम किंवा मग हिंदू समाजव्यवस्थेतले जे त्या काळातले उच्चवर्णीय ज्यांनी धर्मांतर केली त्यांना अशरफ. आणि मग हे अर्जल किंवा अजलफ हे तर अतिशय कटू आणि वाईट अर्थाचे शब्द आहेत. आणि आता ज्याची जाणीव करून दिली जाते की भारतातले बहुसंख्य मुस्लिम हे मुळातले केव्हा ना केव्हा तरी तर हिंदू बौद्ध आहेतच, पण धर्मांतर केलं म्हणून काय त्यांची काय जातपात बदलली आणि समाजातले त्यांचं स्थान सुधारलं का तर असं अजिबात नाहीये. तो आता ज्या शब्दाची भारताला जाणीव झाली तो पासमानदा मुस्लिम. हे आंबेडकर आधी 1940 आणि त्याच्याही आधीच्या त्यांच्या अभ्यासामध्ये मांडून ठेवतात. म्हणून आयुष्याचा आता कळालं की शेवट जवळ आलाय अशा वेळी त्यांनी उघड्या डोळ्यांनी बुद्धाचा विचार स्वीकारला आणि तो आपल्या सर्व सहकाऱ्यांना सांगितला. मी आपल्या देशाचं भाग्य मानतो की त्यांनी नोंदवून ठेवलंय की इस्लाम किंवा ख्रिश्चॅनिटी स्वीकारून मी भारतीय संस्कृतीचा विध्वंसक आणि शत्रू स्वतःला नाही करून घेणार. म्हणून ज्या विचारांनी ज्या तत्वज्ञानाने आधीची पण भारताच्या इतिहासाची शतकानुशतकं समृद्ध केली आहेत, तत्वज्ञान, साहित्य, शिल्पकला, चित्रकला या सगळ्या सकट, आणि जो विचार जगभर पसरला
तो जाताना सोबत रामायण आणि महाभारत घेऊन गेला जगभर, चीन सकट, जपान सकट आणि दक्षिण पूर्व आशिया आणि मध्य आशिया सकट सर्वत्र सुद्धा. खरं म्हणजे पहिला विश्वधर्म तो आहे या भारतभूमीमध्ये जन्माला आलेला. आणि तो काय तलवार, कत्तली किंवा तुमच्या अर्थव्यवस्थेवर आमची पकडेन, भल्या मार्गाने ते स्वीकार, नाही तर मी तुझ्यावर अत्याचार करतो, असं नाहीच आहे पसरलेला. बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक तो बौद्ध विचार, बौद्ध तत्वज्ञान आणि सांगून केलं की मला त्यातल्या प्रज्ञा, प्रेम आणि करुणा या शब्दांनी आकर्षित केलं. तोही त्यांचा ग्रंथ बुद्ध अँड हिज धम्म. त्यांनी बौद्ध विचाराचं पूर्ण नवं इंटरप्रिटेशन केलेलं आहे. ते रूढार्थानी हीनयान किंवा वज्रयान, थेरवादी किंवा महायान यातने आता त्यांनी नाव नवयान असं दिलं नाही, वेगळं इंटरप्रिटेशन. त्याच्या आपलं सगळ्यांचा अर्थात काम आहे की त्याचा नीट अभ्यासही करायचा, ते समजावूनही घ्यायचं आणि आपली आहे ती वाटचाल पुढे चालू ठेवायची. पण माझं म्हणणं आहे की असा एक पॉझिटिव्ह आणि क्रिएटिव्ह त्यांनी रस्ता दिला. त्यामध्ये त्याही वेळी बाबासाहेबांनी मार्क्सवादाचाही अभ्यास केलाय. बुद्ध आणि मार्क्स याची तुलना करून आपले मांडायचे ते विचार मांडलेत. परत मला पुन्हा वेळकाळाच्या मर्यादेमुळे हा एकटा विषय पण खूप मोठा आहे, पण तो बहुधा असा 1 किंवा 1.5 ओळीत पूर्ण करावा लागणार आहे. बुद्ध आणि मार्क्सला एका ब्रॅकेटमध्ये बसवणे हा मार्क्सचा तरी प्रचंड मोठा सन्मान आहे किंवा बुद्धाचा तरी प्रचंड मोठा अपमान आहे. मार्क्स काही बुद्धा एवढा खोल उतरतच नाही. स्वतंत्र चिकित्सा राहील त्याच्यावरचे आत्ताच्या महाराष्ट्रातलेही अनेक विचारवंतांनी ग्रंथ लिहिलेत. माझ्या कर्तव्याचा भाग म्हणून मी ते नीट विचारपूर्वक केलेले आहेत. पण बुद्धासमोर मार्क्स म्हणजे लहान पोरगं आहे, शेमडं पोरगं आहे, इतका सखोल बुद्धही उतरतो. आणि आता देशातले, महाराष्ट्रासकट भारतभरातले अनेक विचारवंत हे मुळी धर्मचिकित्सेच्या विषयातच जात नाहीत. त्यांना एकदा मार्क्सनी सांगितलेलं धर्म ही अफूची गोळी आहे, तरी भाषांतरं चुकीचीच आहेत, पण त्याला आत्ता पुन्हा आपल्यापाशी वेळ नाही. मार्क्सचं मूळचं वाक्य रिलिजन इज द ओपिएट ऑफ द मासेस. रिलिजनचं काय भारतीय भाषांतर धर्म हे नाही, धर्मचं इंग्लिश भाषांतर रिलिजन हे नाही, धर्मला इंग्लिशमध्ये शब्दच नाही, कारण ही पाश्चात्य कन्सेप्ट संकल्पना सुद्धा नाही, ही भारतीय आहे. इंग्लिशनी वापरताना सुद्धा धर्मला धर्मच वापरायला पाहिजे. आपल्या संस्कृतीच्या विचारानुसार रिलिजनचा भारतीय शब्द होईल पंथ. आणि हा मी सांगतो तो ईश्वर, त्याची मी सांगतो त्या रूपातली पूजा, त्या ईश्वराने हा आम्ही सांगतो तोच प्रेषित, तो तुम्ही सगळ्यांनी मानायला पाहिजे. त्या प्रेषिताला आमच्या ईश्वराने दिलेलं ते पुस्तक तेच तुम्ही मानायला पाहिजे, ही भारतीय संकल्पना नाहीच आहे, ही एब्राहमिक संकल्पना आहे. आणि भल्या बुऱ्या कुठल्याही मार्गाने तू ते मान्य कर, नाहीतर मी तुझा गळा कापीन, तुझ्यावर अत्याचार करीन. तरी अमरजींनी वापरलेलं वाक्य आहे की इस्लामच्या नावाखाली सगळे गुन्हे माफ आहेत. त्यांच्या परवानगीने मी एक छोटी दुरुस्ती करतो, ते मान्य करणार आहेत की बरोबर आहे ही दुरुस्ती. इस्लामच्या नावाने सर्व गुन्हे माफ आहेत हा नाहीये, तू इस्लामच्या नावाने जे करशील ते गुन्हेच नाहीयेत, माफ करण्याचा कुठे संबंध आहे. त्यामुळे आपलं काम याचा नीट अभ्यास करून आपल्याला आत्ताचा भारत आणि त्याची इथून पुढची वाटचाल आपल्याला समजावून घ्यायची. हा जो ज्ञानसूर्य बाबासाहेब आंबेडकर आहेत, मला तर वाटतं की कुठला एक एक अंश घ्यावा आपल्या जीवनामध्ये तेवढा कमी आहे. त्यांनी जे एकूण मिळून सगळं लेखन केलं तेवढं अनेक माणसं आयुष्यात वाचत सुद्धा नाहीत. असे खंडच्या खंड आणि कमालीची एक व्रतस्थ बैठक. आपलं जे भारतीय सूत्र आहे नामूलम लिख्यते किंचित, की बोलीन ते ज्याला आधार आहे अभ्यासपूर्ण, याचा सर्व आदर्श म्हणजे आहेत बाबासाहेब आंबेडकर स्वतः. अभ्यासाची ती बैठक, त्यांचा स्वतःचा नो नॉनसेन्स अप्रोच, आणि का हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू शकत नाहीत. आणि आधी 1940 मध्ये, आणि तेच पुस्तक त्यांनी नंतर दुरुस्त करताना 1945च्या आवृत्ती, या वेळेला इतका व्यावहारिक आणि परखड मार्ग मांडलेला आहे त्यांनी त्याच्यामध्ये की
त्या दूरदृष्टीसमोर सुद्धा नतमस्तक झालं पाहिजे. त्यामध्ये त्यांनी लोकसंख्येच्या अदलाबदलीबद्दल बोलले, किंवा पंजाब आणि बंगाल यातले सुद्धा मुस्लिम बहुसंख्याक आणि हिंदू बहुसंख्याक भाग वेगळे काढावे लागतील आणि सुरक्षितता हवी असेल तर नीट एकमेकांची अदलाबदल करा. माझे ते वाचताना सुद्धा जीवाची कालवाकालव होते. तुमची पण होत असेल, असायला पाहिजे. कारण बघता बघता परिस्थिती हाताबाहेर निसटली. तिकडे कॅबिनेट मिशन जेव्हा परत गेलं तेव्हा सिमल्यातून जिनांनी जाहीर केलं की आता मी पाकिस्तान शिवाय काही दुसरं घेणार नाही आणि सर्व मुस्लिमांना सांगतोय की शस्त्र गोळा करा. बऱ्या बोलाने आम्हाला पाकिस्तान दिलं नाही तर 16 ऑगस्ट 1946 पासून डायरेक्ट ॲक्शन डे म्हणजे हिंदूंच्या कत्तली करा. खरं म्हणजे त्या दिवशी जिनांना अटक व्हायला पाहिजे होती. कारण आपल्या इंडियन पिनल कोडनुसार असे कोणाला तरी शस्त्र गोळा करा आणि विशिष्ट धर्मियांच्या कत्तली सुरू करा सांगणं हा सुद्धा गुन्हा आहे. नीट भान ठेवून सांगतोय की सर तन से जुदा म्हणणं हा इंडियन पिनल कोडनुसार गुन्हा आहे. आवश्यक तो तपास आणि त्याच्यावरच्या चौकशा व्हायला पाहिजेत. तर जिना तर सरसकट कत्तलीच करायला सांगतायत आणि त्यासुद्धा धर्मावर आधारित जेनोसाइड. त्यांना अटक व्हायला पाहिजे, पण कोण करणार? ते उलट पाठिंबा देणारच सरकार होतं. आणि भारताने जी भयानक किंमत मोजलेली आहे ती माझं म्हणणं आहे आपण विसरता कामा नये. कधी आपण विसरता कामा नये. ती भयानक आहे किंमत मोजलेली. आणि विसरता यासाठी नाही पाहिजे की ती केव्हा तरी भूतकाळात मोजली गेली असं नाही आहे. ती पुन्हा करण्याच्या पद्धतशीर योजना आजही देशामध्ये चालू आहेत. निदान ती पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया 104 ठिकाणी छापे घातले तरी आणि 5 वर्षांकरता आत्ता बंदी आणली तरी हे पुरणार नाही आहे. एक तर मी अर्बन नक्सल या पुस्तकाच्या प्रकाशनातही बोललो होतो. ते एकच वाक्य पुन्हा बोलतोय की देशांतर्गत मुळी हा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, डावा अतिरेकी म्हणजे नक्सलवाद आणि इस्लामिक दहशतवाद यांची मिलीभगत आहे. आणि जेव्हा घडवायचा रक्तपात आणि अत्याचार तेव्हा तो एकत्र मिळून एका कोऑर्डिनेटेड पद्धतीने घडवून आणायचा. याच्या रीतसर निश्चित योजना आहेत. आता PFI वर निदान छापे घातले, त्याच्यात कागदपत्रच सापडलीत मूळची की 4 टप्प्यांच्या मध्ये हा सगळा भारत 2047 पर्यंत कसा मुसलमान करायचा. आणि भल्या बुऱ्या मार्गाने त्यातल्या 4था टप्पा आहे रस्त्यावर उतरून करण्याचा रक्तपात. आणि तूर्त बंदी आली आणि 5 वर्षाकरता यांनी काय समाज म्हणून आपण जरा सुद्धा शिथिल होण्याची ही वेळ नाही. कारण आधीच्या ह्या PFIचं आधीचं नाव सिम्मी, स्टुडंट्स इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया, तिचे थेट अल कायदाशी संबंध आढळून आले म्हणून 2006 मध्ये म्हणजे त्यावेळचं UPA सरकार त्यांनी सिम्मीवर बंदी घातली. तर PFI म्हणजे फक्त सिम्मीची पाटी बदलली आणि PFI आणि रिग्रुप रिऑर्गनाइज व्हायला मध्ये जेवढा काळ लागेल तेवढा आणि हे पुन्हा चालू. तर मूळच्या विचारात जोपर्यंत आहे की आम्ही सांगतो तोच धर्म, त्याचा आम्ही सांगतो तोच ईश्वर, त्याला आम्ही सांगतो त्याच नावाने तुम्ही बोलवायचं आणि आमचं हे पवित्र कर्तव्य की सगळ्यांना आम्ही मुसलमान करू आणि तुम्हाला संधी देतोय होण्याची आणि बऱ्या बोलानी व्हा आणि नाही तर आम्ही करू तो रक्तपात किंवा जे काही सगळे पद्धती अंमलात आणू या सगळ्या जणू योग्यच आहेत. तर मुळात हा विचार हाच धोका आहे. त्यातली असहिष्णुता, त्यातला रक्तपात. आणि आम्ही काय राज्यघटना वगैरे मानत नाही. आमचा फक्त एक अल्लाह आणि सार्वभौमत्व त्याचंच. आधी बोललं जायचं वंदे मातरमला विरोध. मी त्या वर्षांमध्येही विचारले बरं का की बरं वंदे मातरम जनगण म्हणायला आहे का मान्यता? हा भारत देश ही माझी मायभूमी आहे म्हणायला आहे का? ज्याचा अमरजींनी दखल घेऊन मुद्दा मांडलेलाच आहे त्याची. आणि आम्ही राष्ट्रध्वजाचा करू का सन्मान, तिरंग्याचा, आणि राज्यघटनेचा आम्ही सन्मान करू का? तर शिकवण आजही दिवस रात्र एका मोठ्या घटकाला के नाहीच आहे मानायचं. कारण उम्मा ही जी संकल्पना आहे त्यामुळे इस्लामिक ब्रदरहूड विश्वाचा सगळ्या जगभरच्या आपलं आणि त्यांचा सर्वोच्च धार्मिक प्रमुख म्हणजे तो खलिफा जो पहिल्या महायुद्धानंतर रद्द झाला. ते चळवळ भरतनी त्याचा परामर्श घेतला.
पण या मूळच्या विचारांना समजावून घेऊन एका बाजूला त्याचं विचारांचंही उत्तर लागेल, पण ते नुसतं पुरणार नाहीये. समाजाची संघटना पण लागेल, ताकद पण लागेल, तरच भारताचा भविष्यकाळ एका चांगल्या दिशेने पुढे सरकताना आपल्याला दिसेल. भारताअंतर्गत असलेल्या ह्या इनफॅक्ट या संघर्षाला तर आता एक जागतिक परिमाण प्राप्त झालेलं आहे. आणि सध्या त्याची ज्या अनेक जण फार अभ्यासपूर्ण जाणीव करून देत आहेत, त्यातले एक अत्यंत मोलाचे म्हणजे राजीव मल्होत्रा. त्यांचं अगदी अलीकडे आलेलं म्हणजे स्नेक्स इन गंगा हा ग्रंथ, की आस्तनीतले साप देशांतर्गत किंवा भारताबाहेरचे हे भारताविरुद्ध, भारतीय संस्कृतीविरुद्ध कसं काम करतायत. तिथे त्यांनी लक्षात आणून दिलंय की ही जिचं नाव क्रिटिकल रेस थिअरी CRT. तर भारतीय समाजव्यवस्था त्या क्रिटिकल रेस थिअरीच्या चौकटीमध्ये सांगून इथले ब्राह्मण म्हणजे मूळचे आक्रमक आर्य, इथले दलित म्हणजे जे स्थान अमेरिकेतल्या ब्लॅक्स आहे तसे म्हणजे हे मूळचे इथले, आणि एक वांशिक भडका इथेही भारतामध्ये पेटवण्याच्या दृष्टीनेचे प्रयत्न हे त्या CRT मध्ये येतात. तेही आजच्या नाहीत, आपल्या आधीच्या दोन्ही मार्गदर्शकांनी तो मुद्दा मांडला आणि बाबासाहेबही त्याचा परामर्श घेऊन मांडतात. आता आत्ताची घोषणा जय भीम जय मीम. आणि बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या मार्गदर्शनाखाली हे म्हणणारे मोर्चे निघतायत प्रचंड मोठे, की दलित आणि मुस्लिम युती. आणि बघा तुमच्यावर हिंदू समाजव्यवस्थेने अन्याय अत्याचार केला, आता आम्ही कशी समता आणि आम्ही कसा तुम्हाला जय भीम जय मीम. त्यासाठी तर माझं म्हणणं आहे की यातल्या जोगेंद्रनाथ मंडल यांचं जे पत्र आहे त्याची पारायणं केली पाहिजेत. ते माझ्या कामाचा भाग म्हणून ते वाचताना सुद्धा माझ्या जीवाची कालवा होत होती. की जोगेंद्रनाथ मंडल यांना फार वाटलं की आता पाकिस्तान नावाचं एक नवं राष्ट्र स्थापन होत आहे, तिथे जातीपाती काही नाही, सर्वांना समता. एक तथाकथित जिनांचं 11 ऑगस्ट 1947 एक भाषण आहे, त्याच्यात या अर्थाची सगळी वाक्य आहेत. त्यांनी फार भाळून गेले आणि बघता बघता त्यांना आलेले अनुभव काळजाची ॲब्सल्युटली कालवा होते. आणि अजून नुकतंच मिळालंय देशाला स्वातंत्र्य भारताला, आणि फाळणी म्हणजे पाकिस्तान निर्माण झाला, आणि हे तिकडे कायदा मंत्री आहेत. डोळ्यासमोर त्यांना दिसतंय की मुसलमान होण्याकरताच्या अन्याय अत्याचार करताना काय जाती पाती आया बहिणी अब्रू त्यांच्या कशाचं काही नाही, भयानक अत्याचार होत आहेत. त्याच्यानंतरच्या 75 वर्षामध्ये जे पाकिस्तानात घडलंय, जे बांगलादेशात घडलंय, आणि आपल्या डोळ्या देखत जे काश्मीर खोऱ्यामध्ये घडलंय, ते पण आपण सगळ्यांनी कधीही विसरता कामा नये. पश्चिम पाकिस्तान म्हणजे आत्ताचा पाकिस्तान, इथले तर हिंदू तर खतम झाल्यात जमायत. कारण राज्यघटना इस्लामिक, फक्त इस्लाम हाच स्टेट रिलिजन, नॉन मुस्लिम माणूसच नाहीत, त्यांना काही अधिकारच नाहीत. त्यामुळे त्यांच्या आया बहिणी पळवणे, त्यांच्यावर बलात्कार करणे, त्यांची सक्तीने धर्मांतर करणे, त्यांची मुसलमान पुरुषाशी लग्न लावून देणे, या सगळ्याला राज्यघटना कायद्याचं बॅकिंग आहे. आणि आईवडील आक्रोश करतायत की आमच्या मुलीला पळवून नेलं. कोर्ट आदेश देतोय की पण नाही, तिने एकदा ते कलमा पढला, तिचा त्या मुसलमान पुरुषाशी लग्न झालं, तर आता हे सगळं कायद्यानुसार आहे. कागदावर बांगलादेश सुद्धा इस्लामिक रिपब्लिक आहे. आत्ताच्या बांगलादेशाची अधिकृत सरकारी धोरणं आत्ताच्या पाकिस्तान एवढी सरकारी आक्रमक आणि धर्मांध नसतील, पण जमिनीवरचे जे अत्याचार चालू आहेत ज्याचं तस्लिमा नसरीन वर्णन करतात, आणि ते आजही चालू आहेत. तर बांगलादेशातली मंदिरं तोडणे सेम प्रकार सगळे जमिनीवर, कारण की ती शिकवण आहे सातत्यानीची. आणि ते पाकिस्तान आणि बांगलादेशात चालू आहेत अशा भ्रमात आपण नको राहूयात. ते इथं आत्ता भारतात सुद्धा करण्याचे पण उद्योग चालू आहेत, तसं प्रशिक्षण पण चालू आहे, आणि काही वेळा गोष्टी तोंडावर फुटतायत भयंकर, त्या आत्ता सुद्धा त्या घडताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे याचा विचार समाज संघटना म्हणून मुकाबला, आणि अर्थातच एका शुद्ध पारदर्शक अंतःकरणाने आपला विचार करून आपल्यालाही आपला समाज अधिक बळकट, नव्या पायांवर आधारित, की जो आत्मा विसरलेला नाही असा कसा करायचा, या दिशेने आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये जायचं आहे.
त्या आपल्या प्रवासामध्ये अर्थातच आपले मार्गदर्शक बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यासाठी हे भरतनी केलेलं काम, त्याचा आनंद आणि त्याला असलेल्या शुभेच्छा पुन्हा एकदा व्यक्त करतो आणि आपला निरोप घेतो.